हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग चार्ट, ज्यामुळे तुम्हाला हा चार्ट बघून ब्लाऊज कटिंग करता सहज येईल आणि तुमचं ब्लाऊज परफेक्टली कटिंग करून होईल. पहिली साईज घेऊया आपण 28. 28च्या साईजला शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 4.5. मुंडाखोली घ्यायची आहे आपल्याला 5 इंच. गळ्यारुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच. कटोरी घ्यायची आपल्याला 4 इंच. नंतर हे माप मेजर टेपवर कसं घ्यायचं दाखवते. च्या छातीला शोल्डर आपल्याला घ्यायची आहे 5.25. 5च्या अगोदरची ही रेषा आपली 5.25 ची आहे. आपण लिहिताना 4 3/4 असं लिहितो. घेताना आपल्याला 5च्या अगोदरची रेष घ्यायची आहे. नंतर मुंडाखोली घ्यायची आहे 5 इंच आणि गळारुंदी घ्यायची 2.25 इंच. तर आपली 2.25 ची रेषा आहे. 2च्या अगोदरची ही रेषा ही आहे आपली 2.25 ची रेषा. लिहिताना आपण 1 3/4 लिहितो आणि कटोरी घ्यायची आहे 4 इंच. 30 साईजचं चार्ट बघूया. साठी शोल्डर घ्यायचं आपल्याला 5 इंच. मुंडाखोली घ्यायची आपल्याला 5 इंच. गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. कटोरी घ्यायची आहे 4.5 इंच. 4.5 इंचाची ही रेषा आहे जी 4च्या आणि 5च्या मध्ये मोठी रेषा येते ती. नंतर बघूया 32 साईजचं मेजरमेंट. साईज 32 साठी घ्यायचं आपल्याला शोल्डर 5.25 इंच. मुंडाखोली घ्यायची आहे 5.25 इंच. आणि गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. कटोरी घ्यायची आहे 5 इंच. साठी शोल्डर 5.25 इंच. 5च्या पुढची ही रेषा 5.25 इंचाची आहे आणि मुंडाखोली सुद्धा आपल्याला 5.25च घ्यायची आहे. नंतर गळारुंदी 2 इंच आणि कटोरी 5 इंच. नंतर बघूया 34 साईजचं मेजरमेंट. 34 साठी शोल्डर घ्यायची आहे 5.5. मुंडाखोली घ्यायची आपल्याला 5.5 इंच. गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. कटोरी घ्यायची आहे 5.25 इंच. शोल्डर बघूया आपण मेजर टेप वरती 5च्या आणि 6च्या मधली ही रेष आहे ती आपली 5.5 ची आहे. आणि कटोरी बघूया
5.25, 5च्या पुढची ही रेषा 5.25ची आहे. नंतर 36 साईजचं मेजरमेंट बघूया. 36 छातीसाठी शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.25 इंच. मुंडाखोली सुद्धा घ्यायची आहे 5.25 आणि गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. कटोरी घ्यायची आपल्याला 5.5 इंच. मेजर टेप वरती बघूया माप कसं घ्यायचं. 36च्या छातीसाठी शोल्डर 5.25, 6च्या अगोदरची ही रेस आणि मुंडाखोली सुद्धा. नंतर गळारुंदी बघूया 2च्या पुढची ही रेस 2.25 इंच आणि कटोरी बघूया 5 आणि 6च्या मधली ही रेस 5.5ची आहे. नंतर बघूया आपण 38 साईजचं मेजरमेंट. 38 छातीसाठी शोल्डर घ्यायचं आहे 6 इंच. मुंडाखोली घ्यायची आहे 6 इंच आणि गळारुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच. कटोरी घ्यायची आपल्याला 5.25 इंच. मेजरमेंट बघूया कसं घ्यायचं. 2च्या पुढची ही छोटी रेस आहे ती आपली आहे 2.25ची आणि 5.25 इंच. 6च्या अगोदरची ही रेस आहे आपली 5.25ची. नंतर बघूया आपण 40 साईजचं मेजरमेंट. शोल्डर घ्यायचं आपल्याला 6.25, मुंडाखोली घ्यायची आपल्याला 6.25. रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच आणि कटोरी घ्यायची आहे 6 इंच. शोल्डर आपली 6.25चं मेजरमेंट बघूया. 6च्या पुढची ही रेषा आहे आपली 6.25 इंचाची. मुंडाखोली सुद्धा तेवढीच येईल. नंतर 2.5 इंच बघूया. 3 आणि 2च्या मधली ही मोठी रेस आहे ती आपली 2.5 इंच आणि कटोरी 6 इंच. साईज 42. शोल्डर घ्यायची आपल्याला 6.5 इंच. मुंडाखोली घ्यायची आपल्याला 6.5 इंच. नंतर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि कटोरी घ्यायची आहे 6.25 इंच. मेजर टेपवर बघूया कसं माप घ्यायचं. 6.5, 7च्या आणि 6च्या मधली ही मोठी रेस. नंतर 2.5 ही आणि 6.25ची. 6च्या पुढची ही रेषा 6.25ची. बघूया 44 साईजचं मेजरमेंट. चौवेचाळीस साईजसाठी शोल्डर घ्यायचं आहे 6.25, मुंडाखोली घ्यायची आहे 6.25, गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच.
कटोरी घ्यायची आपल्याला 6.5 इंच. मेजर टेपवर बघूया 6.25 7च्या अगोदरची ही रेस आपली आहे 6.25 इंचाची. शोल्डर आणि मुंडाखोली सुद्धा 6.25 इंच आहे. नंतर 2.5ची ही रेस आहे. मला वाटते की इथे मेजरमेंट जास्त होतंय म्हणून मी इथे घेऊया आपण 2.25 इंच. तीनच्या अगोदरची ही रेस आपली असेल 2.25 इंचाची. कटोरी 6.5 इंच. 6ची आणि 7ची ही मधली रेस असेल आपली 6.5ची. नंतर 48 साईजचं मेजरमेंट बघूया. शोल्डर घ्यायची 7 इंच, मुंडाखोली 7 इंच, गलारुंदी 3 इंच आणि 6.25 इंच कटोरी. मेजर टेपवरती माप कसं घ्यायचं बघूया. 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडाखोली, 6.25. 7च्या अगोदरची ही रेषा 6.25 इंच. 48 साईजचं मेजरमेंट बघूया. 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडाखोली, 3 इंच गलारुंदी आणि 6.25 इंच कटोरी. 50 साईजसाठी 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडाखोली, 3 इंच गलारुंदी आणि 7 इंच कटोरी अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे. चार्ट बघून तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग सहज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चार्ट वहीत लिहून ठेवा.